नमस्कार श्रोते हो, एक विविध ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी सहर्ष स्वागत. आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरी ग्रंथातील 3ऱ्या अध्यायातील 44च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. वांचोनी का कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना, की प्राप्त कर्म सांडीजे, एतुलेने नैश्य कर्म होईजे. हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे, सांगे पैल तिरा जावे, ऐसे व्यसन का जेथे पावे, तेथे नावे ते त्यात जावे, घडे केवी. ना तरी तृप्त इच्छिजे, तरी कैसोनी पाकू न कीजे, की सिद्धुही न सेविजे. केवी सांगे जव निरातरता नाही, तव व्यापारू असे पाही, मंग संतोष्टीच्या ठाई कुठे सहजे. म्हणूनी ऐके पार्था, जया नैश्य कर्मपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्ये नोव्हे. आणि आपुलिया चाडे, आपा दिली हे मांडे, की त्याजिले कर्म सांडे, ऐसे आहे. हे वायाची स्वैरा बोलिजे, उकलू तरी देखोनी पाहिजे, परित्याजिता कर्म न त्याजे, निर्भांता मानी. जव प्रकृतीचे अनुष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन, आपासी असे. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली इथे म्हणतात, योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे पूर्णपण लाभत नाही, किंवा अधिकाराप्रमाणे आपल्या वाटेला जो कर्माचा भाग आला आहे तो टाकून द्यावा व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे, हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे. पैलतीराला कसे जावे, अशी जेथे अडचण पडली आहे तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल सांग बरे. अथवा भोजन करून तृप्त होण्याची इच्छा आहे तर स्वयंपाक न करून कसे चालेल, किंवा तयार असलेला स्वयंपाक न खाता कसे चालेल. जोपर्यंत चित्तात पूर्णपणे निरश्चलता आली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच, व मग आत्मतृप्ती प्राप्त झाली म्हणजे कर्म सहजच थांबते. म्हणून अर्जुना ऐक, ज्याला नैश्य कर्म स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपले विहित कर्म टाकणे मुळीच योग्य होणार नाही. आणखी आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता जे घडते आणि कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो असे आहे काय. हे उगीच काहीतरी बोलणे आहे. याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्मत्याग होतो असे नाही, हे तू निसंशय समज. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण की जेवढे म्हणून कार्य घडणे आहे ते संभवता गुणांच्या अधीन आहे. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले,
की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंधे भुंजाले परिमळूने घे, ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प जाहली मती, की शुद्धात्रशादी आरती खुंटलिया, हे स्वप्नाव बोधू ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू, हे ना ठेकेची झरे काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता, कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे, एरी धरी मोकली अंतःकरणे, वाहिजे वाया देखे रथी आरूढिजे, मंग जरी निश्चळू बैसिजे, तरी चळू होनी हिंडिजे परतंत्रा, का उचलिले वायू वंशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचिष्ट आकाशे परिभ्रमे, तैसे प्रकृती अंधारे, कर्म इंद्रिये विकारे, नैष्य कर्म ही व्यापारे निरंतर, म्हणून संगू जव प्रकृतीचा, तव वरी त्यागून घडे कर्माचा, ऐस्या याही करू म्हणती तयाचा, आग्रोहोची उरे, जे उचित कर्म सांडिती, मंग नैष्य कर्म होऊ पाहाती, परिकर्म इंद्रिये प्रवृत्ती निरोधोनी, इथे माऊली स्पष्टीकरण देतात. पहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे तरी जरी करावयाचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत का? सांगा, कानांनी ऐकण्याचे सोडले आहे का? का डोळ्यांचे तेज गेले आहे का? या नाकपुड्या बुजून वास घेईनाशा झाल्यात? प्राण व अपान वायूच्या गतीस बंदी येते का? का बुद्धी कल्पना करण्याचे सोडून देते किंवा तहान भूक लागल्याचे थांबले आहे का? जागृती व स्वप्न या अवस्था थांबल्या आहेत का? अथवा पाय चालवायचे विसरले काय? हे सर्व असू दे, जन्म आणि मरण संपली आहेत काय? हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला? म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्याला त्याग केव्हाही घडत नाही. कर्म हे परतंत्र असल्यामुळे प्रकृतीच्या गुणानुसार उत्पन्न होत असते. म्हणूनच मी कर्म करीन अथवा बसला, मी कर्म करीन, कर्म टाकीन असा अंतःकरणात अभिमान बाळगणे हेच व्यर्थ आहे. पहा, रथावर चढून कोणी स्वस्थ जरी बसला तरी रथाच्या गतीने त्याला हिंडणे भाग पडते. अथवा वाळून खाली पडलेले झाडाचे प्राण ज्याप्रमाणे वाऱ्याच्या सपाट्यात सापडून आकाशात इकडे तिकडे फिरत असते, अगदी त्याचप्रमाणे कर्मातीत अवस्थेस प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्म इंद्रियांच्या द्वारा नेहमी कर्म करीत असतो. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही. असे असूनही त्याग करू असे जो कोणी म्हणतील तर त्याचा तो हट्ट मात्र उडणार आहे. जे पुरुष आपल्या वाटेला आलेले कर्म टाळतात व त्या योगे कर्मातील अवस्थेला पोहोचू पाहतात, परंतु केवळ कर्म इंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करूनच. श्रोते हो, इथे आपल्या 3ऱ्या अध्यायातील 64 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. श्रोते हो,
ज्ञानेश्वरी ही कर्मावर आधारित आहे. ज्ञानेश्वरीत श्रीकृष्णाने कर्म कसे करावे, वाणी कशी असावी, मनुष्याने संसारात असताना कसे वागावे याचे स्पष्टीकरण दिले आहे. म्हणूनच शुद्ध कर्म करण्यावर भर द्या. झालेली सेवा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वरा.